स्टाईल, स्टिग्मा आणि ओव्हरी असतं आणि ओव्हरीमध्ये ओव्हिल्स असतात आणि त्यापासून काय तयार होतो या ठिकाणी मेगास्पोर, या ठिकाणी एग या ठिकाणी तयार होतो. ओके. बिसाइड द इसेन्शियल वर्क ऑफ मायक्रोस्पोरोफिल अँड मेगास्पोरोफिल. आता या ठिकाणी मायक्रोस्पोरोफिल म्हणजे कोण बाळांनो? मायक्रोस्पोरोफिल म्हणजे कोण? स्टेमन. आणि त्याच पद्धतीनं कोण बघितलं आपण? कार्पेल. फुलामध्ये स्टेमन आणि कार्पेल म्हणजेच काय? अँड्रोशियम आणि गायनोशियम हे तर इसेन्शियल व्हर्ल आहेत. अँड्रोशियम आणि गायनोशियम फुलाचे काय आहेत? इसेन्शियल व्हर्ल आहेत. शिवाय त्या ठिकाणी अजून 2 व्हर्ल आहेत. कोणते? ॲक्सेसरी व्हर्ल. ते ॲक्सेसरी व्हर्ल कोणते आहेत? ॲक्सेसरी या ठिकाणी व्हर्ल. ॲक्सेसरी व्हर्ल कोणते आहेत बाळांनो? कॅलिक्स. आणि दुसरा कोणता आहे? करोला. कॅलिक्सला आपण काय म्हणतो? सेपल. आणि करोला पाकळ्या त्याला काय म्हणतो? पेटल. ट्रिक लक्षात ठेवायचं. सेपल आणि पेटलमध्ये कन्फ्युजन होत आहे. पेटल म्हणजे पाकळ्या. करोला करोला कशानं बनलेला असतो? अनेक पेटलपासून. आणि कॅलिक्स कशानं बनलेला असतो? अनेक सेपलपासून कॅलिक्स या ठिकाणी बनलेला असतो. अनेक स्टेमनपासून अँड्रोशियम बनलेला असतो आणि कार्पेलपासून कोण बनलेला असतो? गायनोशियम या ठिकाणी बनलेला असतो. अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये काय बघितलं आपण? अँजिओस्पर्मी. अँजिओ म्हणजे एन्क्लोज्ड. कोण एन्क्लोज्ड आहे? सीड्स आहेत. आता हा अँजिओस्पर्मी काय आहे? ॲडव्हान्स्ड ग्रुप आहे. कोणाचा? फ्लावरिंग प्लॅन्टचा. सीड्स आर एन्क्लोज्ड इनसाइड अ फ्रूट. सीड्स कुठं आहेत? फ्रूटमध्ये एन्क्लोज्ड या ठिकाणी आहेत. दे व्हॅरी इन साईज. ह्या अँजिओस्पर्ममध्ये जेवढे काही झाडं आहेत त्यांची साईज कशी आहे? या ठिकाणी व्हॅरिएशन्स त्या ठिकाणी आहेत. यांच्यामध्ये हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे. याच्यामध्ये स्पोरोफायटिक जनरेशन आहे, गॅमेटोफायटिक जनरेशन आहे. स्पोरोफायटिक जनरेशन कसं आहे? डिप्लॉइड आहे, डॉमिनंट आहे, स्वतःचं प्रभुत्व गाजवणारा, ऑटोट्रॉफिक आहे, स्वयंपोषी आहे, म्हणून तो कसा आहे? इंडिपेंडंट आहे. गॅमेटोफाईटमध्ये काय तयार केल्या जातात? गॅमेट. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. हा कसा आहे? बिचारा शांत, रेसेसिव्ह आहे. आणि किती सेट आहेत क्रोमोसोमचे? एकच सेट असेल तर त्याला म्हणायचं हॅप्लॉइड. 2 सेट असतील तर त्याला म्हणायचं डिप्लॉइड. हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि हा कसा आहे? डिपेंडंट आहे. कोणावरती अवलंबून आहे? पालन पोषणासाठी स्पोरोफाईटवरती डिपेंडंट आहे. अँजिओस्पर्मचे जे प्लांट आहेत दीज आर ए हेट्रोस्पोरस विच प्रोड्युसेस ए 2 टाईप ऑफ ए स्पोर. 2 प्रकारचे स्पोर तयार करतो. मायक्रोस्पोर तुम्हाला सांगितलं मी प्लांटमध्ये मेल कसा आहे? स्मॉल आहे. मायक्रोस्पोर त्याला काय म्हणतो? पोलन ग्रेन. कुठं तयार होतो? मायक्रोस्पोरेंजिया म्हणजे कुठं तयार होतो? स्टेमनमध्ये. हां, स्टेमन कोणाचा भाग आहे? अँड्रोशियमचा. ओके. आता मेगास्पोर काय आहे? ओव्ह्यूल. हा मेगास्पोर कार्पेल. ओके. कार्पेलमध्ये बघितलं स्टाईल, स्टिग्मा आणि ओव्हरी. आणि हा भाग कशाचा आहे? गायनोशियम. ओके. फुलामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम दीज 2 व्हर्ल आर टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ ए फर्टिलायझेशन, रिप्रोडक्शन, सो दॅट इट इज कॉल्ड ॲज अ इसेन्शियल व्हर्ल. ह्या दोघांना महत्त्वाचे व्हर्ल म्हणतात फुलातले, कारण हे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात, सहभागी होत असतात. एक जण मेल गॅमेट तयार करतो, एक जण फिमेल गॅमेट तयार करतो. दोघांचं युनियन होत आहे. काय तयार होतो? झायगोट. नंतर त्याचं काय तयार होत असतंय? एम्ब्रिओ. आणि त्याच्यानंतर काय तयार होत असतं? बिया, सीड तयार होतात. ओके. त्याच्याशिवाय फुलामध्ये अजून 2 व्हर्ल आहेत. कॅलिक्स आहे, जो काही फुलाचा हिरवा पोर्शन तुम्हाला दिसतो बाहेरचा त्याला काय म्हणतो आपण? कॅलिक्स असं म्हणत असतो. ओके. बाहेरचा जो पोर्शन आहे तो कशाचा असतो? कॅलिक्सचा असतो. या पद्धतीनं फुलाला देठ असतं. तुम्ही रोज फ्लावर जर बघितलात तर हिरवं तुम्हाला त्या ठिकाणी काय दिसतं? कॅलिक्स दिसतं. शिवाय तुम्ही चायना रोज बघा. आता त्याच्यानंतर ह्या त्याच्या काय असतात? हा आहे करोला. करोला म्हणजे कोण? हा करोला. करोलानं काय तयार केलेत? पेटल. पेटल म्हणजे पाकळ्या. ओके. आणि हे कोण आहे? कॅलिक्स. आणि कॅलिक्स कशानं बनलेला आहे? सेपलपासून. हे कोण आहेत? फुलाच्या बाहेर असे असतात. हे कोण आहेत? सेपल्स या ठिकाणी आहेत. हा आहे आपला सेपल. सेपलपासून काय तयार झाला? कॅलिक्स. अनेक पेटल 1 2 3 4 5 हे पेटल मिळून काय तयार होतो? करोला. आणि ह्याच्यामध्ये या ठिकाणी कोण तयार होतो? अँड्रोशियम. ओके. अशा पद्धतीनं या ठिकाणी कोण असतं? अँड्रोशियम या ठिकाणी असतो, जो की काय तयार करत असतो? स्टेमन्स तयार करतो, अँथर आणि स्टिग्मा. आणि ह्यांच्यामध्ये या ठिकाणी येत असते गायनोशियम. ही गायनोशियम म्हणजे कोण? या ठिकाणी कार्पेल. या पद्धतीनं ही गायनोशियम या ठिकाणी असते बाळांनो. ह्या गायनोशियमला काय आहेत?
स्टिग्मा आहे, स्टाईल आहे आणि ओहरी आहे. अशा पद्धतीनं फ्लावर काय कंप्लीट फ्लावर आहे. हे दोघं रिप्रोडक्शनमध्ये सहभागी होतात. म्हणून या ठिकाणी अँड्रोशियम आणि गायनोशियमला इसेन्शियल व्हर्ल म्हटलेलं आहे. आणि त्याच्यासोबत 2 व्हर्ल असतात. एक आहे कॅलिक्स, जो काही तुम्हाला हिरवा भाग दिसतो, आणि दुसरा कोणता, हा पाकळ्यांचा पेटलचा पोर्शन हा आहे करोला. हे काय आहेत, ॲक्सेसरी व्हर्ल या ठिकाणी फ्लावरचे आहेत. ओके, एवढा अँजिओस्पर्मी तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. अँजिओस्पर्म पुन्हा काय करतो, डिव्हाइड करतो कशामध्ये, डायकॉट आणि मोनोकॉट. आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. डायकॉट वनस्पती कशाला म्हणायचं तुम्हाला पहिल्या पिरियडमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. डायकॉट वनस्पती कशी ओळखायची, बी दिलं तर, सीड दिलं तर कसं ओळखायचं, रूट दिलं तर कसं ओळखायचं, आणि पान दिलं तर कसं ओळखायचं, या ठिकाणी तुम्हाला आपण डिटेलमध्ये अभ्यास घेतलेला आहे. तरी पण आपण बघूया परत. काय बघणार आहोत, डायकॉटिलेडॉनी आणि मोनोकॉटिलेडॉनी. सिंपल मेथडनं घेते, थोडंसं लक्ष द्या, खूप सोप्या पद्धतीने घेते. दीज प्लॅन्ट हॅव 2 कॉटिलेडॉन. आता हे जे काही डायकॉट्स आहेत, ह्या डायकॉटमध्ये त्याच्या सीडच्या जो एम्ब्रिओ आहे, त्या एम्ब्रिओमध्ये किती कॉटिलेडॉन आहेत, 2 कॉटिलेडॉन्स. ह्याच्या एम्ब्रिओमध्ये 2 कॉटिलेडॉन आहेत. कुठं, इन देअर एम्ब्रिओ. त्याच्या एम्ब्रिओमध्ये या ठिकाणी काय आहेत, 2 कॉटिलेडॉन आहेत. तर मोनोकॉटमध्ये सिंगल कॉटिलेडॉन. तुम्हाला मी आधी सांगितलं, मोनोकॉटमध्ये काय असतो, सिंगल कॉटिलेडॉन इन देअर एम्ब्रिओ. त्यांच्या एम्ब्रिओमध्ये किती कॉटिलेडॉन आहेत, एकच. कोणामध्ये, मोनोकॉटमध्ये. डायकॉटमध्ये किती कॉटिलेडॉन आहेत, 2. तुम्हाला सांगितलं, सीड जर थोडंसं प्रेस केलं, डाळ, तर त्याचे काय होतात, 2 फाळे होतात. मोनोकॉटमध्ये ज्वार किंवा मेज फाळे होतात का, नाही. आता एम्ब्रिओमध्ये ह्याच्या सिंगल कॉटिलेडॉन आहे. कोणाच्या, मोनोकॉटमध्ये ज्वारी, लक्षात ठेवायचं. आणि डायकॉटमध्ये कुठलीही डाळी वगैरे, हे शेंगदाणे, हे सगळे काय आहेत, डायकॉट आहेत. त्याच्यामध्ये किती कॉटिलेडॉन आहेत, 2 कॉटिलेडॉन आहेत. दे हॅव टॅप रूट सिस्टीम. आता ह्यांच्यामध्ये रूट सिस्टीम कशी आहे, टॅप रूट. प्रायमरी रूट निघतो, मग नंतर सेकंडरी रूट निघतो, आणि मग नंतर टर्शरी रूट या ठिकाणी निघतात. आणि टर्शरी रूटला अजून पुढे 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 असे काय निघत जातात, अजून वेगवेगळे रूट निघतात. म्हणून आता ह्यांची या ठिकाणी रूट सिस्टीम कशी आहे, दे हॅव ए टॅप रूट सिस्टीम. दे हॅव टॅप रूट सिस्टीम. ओके, हिअर दे हॅव इथं रूट सिस्टीम कशी आहे, ॲडव्हॅन्टेशियस. आता तुम्ही ज्वारीचं धाट पहा, या ठिकाणी रूट कसे असतात, या पद्धतीनं ॲडव्हॅन्टेशियस रूट सिस्टीम या ठिकाणी असते. ओके, कोणामध्ये, मोनोकॉटमध्ये. डायकॉटमध्ये काय असते, टॅप रूट सिस्टीम असते. ओके, स्टेम इज ब्रँचड. यांच्यामध्ये स्टेम कसं आहे, या ठिकाणी ब्रँचड आहे. स्टेम इज ब्रँचड. आणि मोनोकॉटमध्ये काय असतं, रेअरली ब्रँचड. तुम्ही ज्वारी बघितलीच असेल, त्या ठिकाणी ब्रँचिंग या ठिकाणी नसते. आणि डायकॉटिलेडॉनमध्ये ब्रँचिंग असतं. कडुलिंब वगैरे जे काही तुम्ही या ठिकाणी मोठमोठे टॉल ट्री बघता, आंब्याचं झाड वगैरे, ते सगळे झाडं कसे आहेत, ब्रँचड. फांद्या त्या ठिकाणी तुम्हाला आलेले दिसतील. लिव्ज विथ रेटिक्युलेट व्हेनेशन. पानाला काय आहेत, रेटिक्युलेट व्हेनेशन या ठिकाणी आहे. पानाला व्हेनेशन रेटिक्युलेट आहे. आणि इथं कसं आहे, पॅरलल व्हेनेशन मोनोकॉटमध्ये. आता हा स्टेम आहे. आता ह्या स्टेमला ज्वारीच्या जे काही पानं या पद्धतीनं आलेलं असतं, आता त्या ठिकाणी त्यात काय असतंय, पॅरलल व्हेनेशन. या पद्धतीनं पॅरलल, समांतर शिरा त्याच्या सभोवताली या ठिकाणी या पद्धतीनं समांतर शिरा या ठिकाणी असतात. शिरा कशा आहेत, या ठिकाणी पॅरलल. तर या ठिकाणी ह्या झाडाचं जे काही पान आहे, हे पान या पद्धतीचं पान असेल, तर त्या ठिकाणी मेन शीर
आणि नंतर दुसऱ्या शिरा मार्जिनलकडे जाणाऱ्या आणि परत त्याला तिसऱ्या शिरा, अशा रेटिक्युलेट जाळीदार शिरा विन्यास. रेटिक्युलेट म्हणजे काय? जाळी जाळी जाळी. तुम्ही जर वहीमध्ये पान ठेवलं किंवा पुस्तकात ठेवलं तर थोड्या दिवसानं तुम्हाला त्या ठिकाणी जाळी जाळी दिसेल. ओके, ह्याला काय म्हणायचं? रेटिक्युलेट व्हेनेशन. आणि हे कसे समांतर शिरा आहेत, ह्याला काय म्हणायचं? पॅरलल व्हेनेशन. ओके, फ्लावर्स शो टेट्रा और पेंटामेरस सिमेट्री. फुलामध्ये फ्लावर शो टेट्रा म्हणजे 4, टेट्रा किंवा पेंटामेरस सिमेट्री. आता जे फूल आहे त्या फुलामध्ये काय असेल? 4 कॅलिक्स असतील, 4च किंवा 5 करोला असेल, आणि त्याच पद्धतीनं अँड्रोशियम असतील, आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी काय असेल? या ठिकाणी गायनोशियम. 4-4च सगळे असतील किंवा सगळे कसे असतील? 5-5 असतील. ओके, व्हॅस्क्युलर बंडल. ह्याच्यामधला जो व्हॅस्क्युलर बंडल आहे तो कसा आहे? कॉन्जॉईंट, कोलॅटरल अँड ओपन. ह्याचं व्हॅस्क्युलर बंडल कसं आहे? या ठिकाणी कॉन्जॉईंट आहे, शिवाय अजून कसं आहे? कोलॅटरल आहे, अजून कसं आहे? ओपन टाईप या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी मोनोकॉटमध्ये व्हॅस्क्युलर बंडल कसं आहे? कॉन्जॉईंट, कोलॅटरल. इथं सुद्धा कसं आहे? कॉन्जॉईंट आहे आणि कोलॅटरल आहे, पण कसं आहे? क्लोज्ड. या ठिकाणी कसा आहे तो? क्लोज्ड टाईपचा या ठिकाणी आहे. कोणामध्ये? मोनोकॉटमध्ये. कॅम्बियम इज प्रेझेंट इन बिटवीन झायलम आणि फ्लोयम. आता या ठिकाणी कॅम्बियम आहे कोणामध्ये? झायलम, जलवाहिनी आणि रसवाहिनी फ्लोयम, ह्या दोघांच्या मध्ये या ठिकाणी कोण आहे? कॅम्बियम आहे. ओके, म्हणून सेकंडरी ग्रोथ आहे. म्हणून याच्यामध्ये काय आहे? सेकंडरी ग्रोथ आहे. सेकंडरी ग्रोथ इज प्रेझेंट ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ए कॅम्बियम. दिस कॅम्बियम इज प्रेझेंट इन बिटवीन द झायलम अँड फ्लोयम इन केस ऑफ द डायकॉट. कोणामध्ये बघतोय आपण? डायकॉटमध्ये. ओके, सेकंडरी ग्रोथ या ठिकाणी दिसते. आता ह्याचं एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता. हेलियांथस ॲनस म्हणजे कोण? सनफ्लावर, सूर्यफूल. सूर्यफुलाचं तुम्ही या ठिकाणी उदाहरण बघू शकता. हेलियांथस ॲनस किंवा हिबिस्कस रोजा सायनेसिस म्हणजेच कोण? चायना रोज या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी पहा, हा आहे सनफ्लावर. या ठिकाणी रेटिक्युलेट व्हेनेशन आहे आणि हे काय? प्रायमरी रूट, टॅप रूट सिस्टीम या ठिकाणी डिटेलमध्ये दिसत आहे. ओके, द व्हॅस्क्युलर बंडल आपण मोनोकॉटमध्ये कसं आहे? कॉन्जॉईंट, कोलॅटरल आणि या ठिकाणी काय आहे? क्लोज्ड आहे. फ्यू प्लांट शो या ठिकाणी सेकंडरी, यांच्यामध्ये काय आहेत? सेकंडरी ग्रोथ या ठिकाणी नाही आहे. मोनोकॉट एक्सेप्ट फ्यू प्लांट सेकंडरी ग्रोथ इज अब्सेंट. टोटली ह्यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ नाही आहे. काही क्वचित प्रसंगी कुठेतरी एखाद्या झाडामध्ये सेकंडरी ग्रोथ असते. सेकंडरी ग्रोथ असायला काय असावं लागतं? कॅम्बियम. कोणाच्यामध्ये? झायलम आणि फ्लोयममध्ये. मोनोकॉटमध्ये या ठिकाणी काय नाही आहे? कॅम्बियम नाही आहे, म्हणून त्याच्यामध्ये काय नाही आहे? सेकंडरी ग्रोथ या ठिकाणी नाही आहे. आता याचं एक्झाम्पल तुम्ही लिहा. या ठिकाणी झिया मेज म्हणजे कोण? आपला मेज. मेज मखा किंवा सॉर्गम व्हुल्गॅरी म्हणजेच कोण? जवार. जवारचं प्लॅन्ट या ठिकाणी तुम्ही फिगर व्यवस्थितपणे तुम्ही काढू शकता. या ठिकाणी त्याला आलेलं कणीस वगैरे या पद्धतीनं हा असेल आपला जवार प्लॅन्ट. पुस्तकामध्ये डिटेलपणे पहा. या पद्धतीनं आपला हा ज्वार. ओके, आणि हा काय असेल? चायना रोज. या पद्धतीने तुम्ही पहा. या ठिकाणी काय आहे? मका आहे. जिया मेज या ठिकाणी आहे. आता आपण डिटेलमध्ये बघूया. अल्टरनेशन ऑफ जनरेशन. या ठिकाणी आपलं हा किंगडम प्लॅन्टी संपतो कधी? अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आतापर्यंत बघितलं आपण. सारखं म्हणत होते स्पोरोफायटिक जनरेशन, गॅमेटोफायटिक जनरेशन. आता स्पोरोफायटिक जनरेशन आणि गॅमेटोफायटिक जनरेशन अल्टरनेट कसे होतात ते या ठिकाणी आपण बघूया. लाईफ सायकल, प्लांट लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. ओके, या ठिकाणी बघूया. प्लांट लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ
generation, alternation of a generation. लाईफ सायकल ऑफ प्लांट इन्क्लूड 2 फेज, डिस्टिंक्ट 2 फेज आहेत. एक आहे स्पोरोफायटिक आणि दुसरा काय आहे गॅमेटोफायटिक. एक जनरेशन कसला आहे स्पोरोफायटिक जनरेशन आहे. आता हा स्पोरोफायटिक जनरेशन आहे. हा जो स्पोरोफायटिक जनरेशन आहे हा कसा आहे डिप्लॉइड आहे. आता हा या ठिकाणी काय तयार करतो, हा डिप्लॉइड आहे आणि हा स्पोरेंजियम तयार करतो. आणि हा स्पोरेंजियम हा कसा आहे डिप्लॉइड आहे आणि ह्याचं काय होतं या ठिकाणी मिओसिस होतं आहे. आणि ह्याचं मिओसिस होऊन या ठिकाणी काय होतात हॅप्लॉइड स्पोर्स. आता हे काही स्पोरमध्ये ह्याच्यामध्ये स्पोर मदर सेल असतात आणि स्पोर मदर सेल कसे असतात डिप्लॉइड. त्याच्यामध्ये काय असतात 2 सेट असतात क्रोमोसोमचे आणि त्यांचं काय होतं आहे मिओसिस. मिओसिस म्हणजे काय रिडक्शन डिव्हिजन. 2चे काय होतात 1. आता दोन्ही क्रोमोसोम या ठिकाणी काय होतात सेपरेट होतात आणि हॅप्लॉइड असे या ठिकाणी काय केले जातात स्पोर तयार केले जातात. हा ऑलरेडी कसा होता डिप्लॉइड. स्पोरोफायटिक जनरेशन कसा होता डिप्लॉइड आहे आणि त्यांची कोणती क्रिया घडते मिओसिसची क्रिया घडते आणि 2 असलेले क्रोमोसोम अलग होतात आणि प्रत्येक स्पोरमध्ये काय येतो एकच सेट येतो, सिंगल सेट येतो क्रोमोसोमचा आणि काय होतो स्पोर या ठिकाणी तयार होतात. आणि हे स्पोर जेव्हा फेवरेबल कंडिशनमध्ये पाणी वगैरे भेटलं की ते काय होतात या ठिकाणी जर्मिनेट होतात आणि त्यांचं या ठिकाणी काय तयार होतो गॅमेटोफाइट. ह्याचा काय तयार होतो या ठिकाणी गॅमेटोफाइट. आता हा जो गॅमेटोफाइट आहे बाळांनो हा कसा असेल हॅप्लॉइड. प्रत्येक सेलमध्ये काय असेल ह्यांचा सिंगल सेट असेल क्रोमोसोमचा, कारण स्पोर कसा होता हॅप्लॉइड होता आणि हॅप्लॉइड स्पोर या ठिकाणी जर्मिनेट होतो आणि काय तयार होतो ग्रो झाल्यानंतर त्याचं या ठिकाणी गॅमेटोफाइट तयार होतो. आता गॅमेटोफाइट तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी फिमेल गॅमेटचं वेगळं ऑर्गन तयार होतं आहे आणि मेल गॅमेटचं वेगळं ऑर्गन तयार होतं आहे. मेल गॅमेटचं ऑर्गन तयार करतो मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं ऑर्गन या ठिकाणी तयार करतो फिमेल गॅमेट. ओके, मग हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट ह्या दोघांचं काय होतं आहे युनियन होतं आहे. आता हे दोघं कसे आहेत बाळांनो हॅप्लॉइड आहेत. हा पण हॅप्लॉइड आहे, हा पण हॅप्लॉइड आहे. ह्या दोघांचं युनियन होतं आहे. त्या क्रियेला आपण काय म्हणतो फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय युनियन ऑफ मेल गॅमेट विथ फिमेल गॅमेट प्रोड्युसेस ए डिप्लॉइड झायगोट. ह्याचा एक सेट ह्याचा एक सेट. हा हॅप्लॉइड आहे हा हॅप्लॉइड आहे. दोघं हॅप्लॉइड आहेत आणि त्या ठिकाणी किती सेट येतात 2 सेट येतात. काय तयार होतो डिप्लॉइड. हा डिप्लॉइड काय तयार झाला झायगोट. आता हा झायगोट काय करतो मायटोसिस पेशीचं विभाजन, मिओसिस वेगळा आणि आता हा काय तयार करतो मायटोसिस सेल डिव्हिजन या ठिकाणी होतं आहे, पेशी विभागणी या ठिकाणी होते आणि नंतर हा झायगोट जर्मिनेट होतो आणि त्याचं रूपांतर कशात होतं आहे स्पोरोफाइट. 2 सेट आले का. डिप्लॉइड झायगोट तयार होतो, मायटोसिसची क्रिया होते आणि काय तयार होतो स्पोरोफाइट तयार होतो. स्पोरोफाइट काय तयार करतो या ठिकाणी मिओसिस क्रिया घडते स्पोरोफाइटमध्ये आणि काय करतो डिप्लॉइड स्पोर मदर सेलचा काय तयार करतो हॅप्लॉइड स्पोर तयार करतो. लक्षात आले डिप्लॉइडचं रूपांतर मिओसिस झाल्यामुळं काय झाले हॅप्लॉइड स्पोर झाले. हॅप्लॉइड स्पोरला या ठिकाणी काय भेटलं मॉइश्चर भेटलं, या ठिकाणी ऊन भेटलं आणि त्याच्यामुळं त्याचं काय झालं या ठिकाणी डिवाइड आणि रिडिवाइड झाला आणि तो ग्रो झाला आणि त्याचं रूपांतर काय झाला गॅमेटोफाइटमध्ये. तो काय आहे सिंगल सेटचा आहे. आता तिथे 2 ऑर्गन तयार होतात, मेल गॅमेट तयार करायचा आणि फिमेल गॅमेट तयार करायचा. या ठिकाणी एक ऑर्गन मेल गॅमेट तयार करतो तर दुसरा काय करतो फिमेल गॅमेट. कोणामध्ये गॅमेटोफाइटमध्ये. मेल गॅमेटसुद्धा कसं आहे हॅप्लॉइड आहे, एकच सेट आहे क्रोमोसोमचा आणि फिमेलमध्ये काय आहे एकच सेट आहे या ठिकाणी क्रोमोसोमचा. ओके, आणि या पद्धतीनं ह्या मेल गॅमेटचं आणि फिमेल गॅमेटचं काय होतं युनियन होतं आहे. त्या क्रियेला काय म्हणतो आपण fertilization. Fertilization means a union of male gamete with a female gamete produces a diploid zygote. This process is called as a fertilization. आता या ठिकाणी काय तयार झाला डिप्लॉइड झायगोट तयार झाला. आता हा डिप्लॉइड झायगोट या ठिकाणी मल्टिप्लाय होतो, त्याच्यापासून काय तयार होतो या ठिकाणी मायटोसिसची क्रिया होते आणि तो काय तयार करतो स्पोरोफाइट तयार करतो. अशा पद्धतीनं अल्टरनेट स्पोरोफाइट झाल्यानंतर काय तयार होतो गॅमेटोफाइट. गॅमेटोफाइट तयार झाल्यानंतर स्पोरोफाइट.
अल्टरनेटली सक्सेसिव्हली ह्यांच्या जीवनचक्रामध्ये हे दोन्ही जनरेशन येतात आणि म्हणून याला काय म्हणतो आपण अल्टरनेशन ऑफ जनरेशन, एकानंतर एक. बघा ही डिप्लॉइड फेज आहे, हॅप्लॉइड फेज. हॅप्लॉइड फेजचं डिप्लॉइड फेज. डिप्लॉइड कसा तयार झाला लक्षात आलं, गॅमेट कसे होते हॅप्लॉइड हॅप्लॉइड, आणि या ठिकाणी मिओसिस क्रिया झाली, स्पोर मदर सेलनं काय तयार केले हॅप्लॉइड स्पोर तयार केले. अशा पद्धतीनं स्पोरोफायटिक जनरेशन अल्टरनेट होतो गॅमेटोफायटिक जनरेशनला, गॅमेटोफायटिक जनरेशन पुन्हा काय होतं अल्टरनेट होतो स्पोरोफायटिक जनरेशनला. ओके, अशा पद्धतीनं आपण बघितलं अल्टरनेशन ऑफ अ जनरेशन. या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीनं आलेला दिसेल हा गॅमेटोफायटिक प्लॅन्ट या ठिकाणी दिसेल, आणि स्पोरोफायटिक प्लॅन्ट तुम्हाला या ठिकाणी स्पोर्स तयार झालेले या ठिकाणी हा स्पोरोफायटिक असेल, आणि त्या ठिकाणी स्पोर या ठिकाणी तयार होतात. हा फर्टिलायझेशन या ठिकाणी झालं. हे जे काही लाईफ सायकल होतं, जे डिप्लॉइड लाईफ सायकल आहे इथपर्यंतचा हा आहे स्पोरोफायटिक जनरेशन, आणि हॅप्लॉइड जे आहे इथपर्यंतचा तो कोणता आहे या ठिकाणी गॅमेटोफायटिक जनरेशन. ओके, अशा पद्धतीनं दोन्ही अल्टरनेशन ऑफ जनरेशन या ठिकाणी घडतात. ओके, आता या ठिकाणी डिप्लोनॉटिक दिलेलं आहे, हॅप्लोनॉटिक दिलेलं आहे आणि हॅप्लोडिप्लोनॉटिक या ठिकाणी दिलेलं आहे. हे 3 जनरेशन या ठिकाणी दिलेले आहेत. आता हा जो डिप्लोनॉटिक आहे हिअर मायटॉटिक डिव्हिजन ऑकर ओनली इन डिप्लॉइड सेल. डिप्लोनॉटिकमध्ये या ठिकाणी मायटॉस्टिक डिव्हिजन म्हणजे मायटॉसिस कुठं घडतं फक्त डिप्लॉइड सेलमध्ये, आणि गॅमेट फॉर्म्ड थ्रू मिओसिस आर हॅप्लॉइड इन नेचर. गॅमेट नेहमी कसे असतात हॅप्लॉइड नेचरचे. द डिप्लॉइड झायगोट डिवाइड मायटॉटिकली. डिप्लॉइड झायगोट कसा डिवाइड होतो मायटॉटिकली. इन दिस प्रोसेस प्रोडक्शन ऑफ मल्टीसेल्युलर डिप्लॉइड ऑर्गॅनिझम और इन द प्रोडक्शन ऑफ मेनी डिप्लॉइड सिंगल सेल टेक्स प्लेस. एक्झाम्पल इज अ ॲनिमल. ओके, हॅप्लोनॅटिक म्हणजे काय, हॅप्लोनॅटिकमध्ये मायटॉसिस ऑकर इन हॅप्लॉइड सेल. मायटॉसिस त्यांचं कशामध्ये घडतं आहे हॅप्लॉइड सेलमध्ये. इथं मायटॉसिस कुठं घडलं होतं डिप्लॉइड सेलमध्ये. कोणामध्ये या ठिकाणी डिप्लोनॉटिक ऑर्गॅनिझममध्ये. आता हॅप्लोनॉटिक ऑर्गॅनिझममध्ये या ठिकाणी मायटॉसिस कुठं घडतं हॅप्लॉइड सेलमध्ये. कुठं घडतं हॅप्लॉइड सेलमध्ये. ओके, आणि काय तयार करतो मल्टीसेल्युलर हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम. These form produce the gamete through mitosis. Zygote is formed after fertilization. यांचा झायगोट फर्टिलायझेशन नंतर तयार होतो. This cell is only diploid cell in entire life. लाईफमध्ये झायगोटच फक्त त्यांच्या जीवनामध्ये काय आहे डिप्लॉइड सेल आहे यांच्या सायकल ऑर्गॅनिझमच्या. म्हणून thus the same zygotic cell later undergo meiosis. एक्झाम्पल सम अल्गी अँड फंजाय यांच्यामध्ये काय होतं आहे हॅप्लोनॅटिक आणि हॅप्लोडिप्लोनॅटिक मध्ये काय घडतं पहा. हिअर मायटॉसिस ऑकर इन बोथ. मायटॉसिस दोन्हीमध्ये घडतं. या ठिकाणी डिप्लॉइड सेलमध्ये पण घडतं ह्या सजीवांच्या, आणि ह्या सजीवांच्या कोणामध्ये घडतं हॅप्लॉइड सेलमध्ये सुद्धा घडतं. अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणायचं हॅप्लोडिप्लोनॉटिक. दीज ऑर्गॅनिझम अंडरग्रो थ्रू अ फेज इन विच दे आर मल्टीसेल्युलर अँड अ हॅप्लॉइड गॅमेटोफाइट अँड द फेज इन विच दे आर ए मल्टीसेल्युलर अँड डिप्लॉइड. एक्झाम्पल लँड प्लांट अँड मेनी अल्गी. आता हे लँड प्लांटमध्ये ह्यांचं इथं मिओसिस झालं, स्पोर तयार झाले. हे स्पोर जर्मिनेट होत असताना इथं पुन्हा काय झालं मायटॉसिस झालं आणि गॅमेटोफाइट तयार झाला. इथं झायगोट तयार झाला. झायगोटचं पुन्हा काय होतं आहे मायटॉसिस होतं आहे आणि स्पोरोफायटिक तयार होतं आहे. अशा पद्धतीनं ह्यांच्यामध्ये काय होतं आहे हॅप्लोडिप्लोनॅटिक. आता हे जे जनरेशन आहे मायटॉसिस कुठं घडते ज्यांच्या हॅप्लॉइड सेल ज्या सजीवांच्या हॅप्लॉइड सेलमध्ये पेशी विभाजन होत असेल मायटॉसिस होत असेल तर त्याला काय म्हणायचं हॅप्लोनॅटिक. ज्या ऑर्गॅनिझमच्या डिप्लॉइड सेलमध्ये मायटॉसिस होत असेल तर त्याला म्हणायचं डिप्लोनॉटिक ऑर्गॅनिझम. आणि ज्या सजीवाच्या हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड दोन्हीमध्ये मायटॉसिस होत असेल तर अशा सजीवांना काय म्हणायचं हॅप्लोडिप्लोनॅटिक. ओके, लक्षात आलं. या ठिकाणी डिप्लॉन्टिक कोणाला म्हणायचं मायटॉसिस कुठं घडतं फक्त डिप्लॉइड सेलमध्ये. हॅप्लॉन्टिक कोणाला म्हणायचं मायटॉसिस घडतं फक्त कुठं हॅप्लॉइड सेलमध्ये. आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक कोणाला म्हणायचं मायटॉसिस पेशीचं विभाजन दोन्हीमध्ये घडतंय हॅप्लॉइड सेलमध्ये सुद्धा आणि डिप्लॉइड सेलमध्ये सुद्धा. ओके डिअर स्टुडंट, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. लाईक करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला माझे नवीन नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. आणि अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आपला 3रा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे किंगडम
planting. Okay, we have stop here, students.